ज्ञानदीप लावू जगी। श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख। डवरली हे काया कृपेच्या ओरसे नव्यानासे उद्धरिलो। विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख। सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या असीम अशा कृपा आशीर्वादानं बास जमलं। विठ्ठल विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांच्या असीम कृपा आशीर्वादानं चैतन्य योगीराज कानिपनाथ महाराजांच्या या पावन भूमीमध्ये हनुमंतरायाच्या चरण सानिध्यामध्ये गेल्या 32 वर्षांपासून आपण सर्व मोठेवाडी ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन हा अत्यंत देखणा असा अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा आयोजित करत असतात। आपण सर्वांच्या पायावर अत्यंत नम्रपणानं वंदन आणि अभिवादन करतो। इथं उपस्थित असणारी सर्व वारकरी मंडळी, सर्व टाळकरी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, विनेकरी बाबा, मृदुंगाचार्य महाराज, चोपदार, आपण सगळी मंडळी, विशेष करून ज्यांचं भावपूर्ण असं गायन आपण ऐकतोय असे आदरणीय हरिभक्तीपरायण संभाजी महाराज पवार, आदरणीय हरिभक्तीपरायण रामदास महाराज गव्हाणे आणि मृदुंगाचार्य ओंकार महाराज घेगडे आणि आपण सगळी मंडळी, श्रोत्यांमध्येही काही मान्यवर मंडळी उपस्थित आहे। सगळ्यांना मनापासून वंदन करतो आणि आपण सर्वांच्या पायावर अत्यंत नम्रपणानं डोकं ठेवतो। श्रोत्यांमध्ये सुद्धा आमचे मित्र शिंदे सर उपस्थित आहे आणि ज्यांची आज इथं या कीर्तनाच्या निमित्तानं विशेष उपस्थिती आहे असे आदरणीय हरिभक्तीपरायण विलास तात्या बालवडकर आणि आपण सगळी मंडळी आपण सर्वांच्या पायावर अत्यंत नम्रपणानं डोकं ठेवतो आणि सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल 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 हो, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा अभंग। संभाजी महाराज इकडे लक्ष द्या, बाबा इकडे माझ्याकडे पहा, आजचा हिरो मी आहे। विठ्ठल विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांचा। माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? दादा जरा सांभाळून घ्या मला, हे काय बरं नाही चालू, फक्त एवढं सांगतो तुम्हाला। विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि गोड अभंग आहे। पुढचे साधारणपणे 60-70 मिनिटं तुम्ही माझ्या सोबत आहात। आपण सगळी मंडळी सेवेला आणि जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांची 4 चरण असणारा आणि त्याच्यामध्ये ही 30-32 शब्द असणारा हा अभंग आहे। तुकोबारायांचा अभंग विचार करायला लावणार आहे। तुकोबाराय महाराजांचा अभंग प्रेरणा देणार आहे। तुकाराम महाराजांचा अभंग कृतीकडे निर्देश करणारा गोड अभंग, एक एक अभंग। हाही अभंग आपण सगळ्यांनी अनेकदा ऐकलाय, वाचलाय, पाहिलाय, सगळ्यांनी, आपण सगळी मंडळी। कोणत्याही संताला वंदन करत असताना आपण हा अभंग उच्चारतो। उदाहरणार्थ की आपण गेलो आळंदीला गेलो आपण आणि आळंदीला गेल्यानंतर इथून दिसेल आपल्याला महाद्वारात गेलो तात्या आपण नामदेवराय त्या हैबत बाबांच्या पायरीवर गेलो की तिथूनच आपण टोपी काढतो। 1725 साली शिंदे सरकारांनी बांधलेला तो महाद्वार, त्याच्यातून आत गेलं, आत गेल्यानंतर मग विना मंडप आहे, तिथून आत गेलं की कारंजा मंडप, तिथून आत गेलं की पंखा मंडप आणि थेट ज्ञानेश्वर महाराजांचा गाभारा। गाभाऱ्यात गेलं की वारकरी पहिला काय करतो, माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवतो। समाधीवर डोकं ठेवलं
की अनेक वारकरी अभंग एक पुटपुटतात. कोणता अभंग? आज सेवेला घेतलाय ना तो अभंग. डोकं समाधीवर असतं आणि वारकऱ्याच्या तोंडात असतं श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. दत्ता भाऊ, आपण एवढंच सोडा, आपण जर नामदेवरायांच्या पायरीवर गेलो, नामदेवरायांची समाधी आहे, समाधीवर डोकं ठेवताना नामदेवरायांच्या पायरीवर सुद्धा अभंग श्री संतांची या माथा चरणावरी. समोर चोखोबारायांची समाधी आहे पंढरपूर, काय अभंग डोकं ठेवलं की श्री संतांची या माथा चरणावरी. गेलो आपण पिंपळनेरला. कुठे गेलो? पिंपळनेरला गेलो आणि तिथं निळोबा रायांच्या चरणावर डोकं ठेवलं की अभंग आहे श्री संतांची या माथा चरणावरी. आपण श्रीगोंद्याला गेलो, इथं पलीकडं श्रीगोंद्याला शेख मोहम्मद महाराजांच्याही समाधीवर डोकं ठेवत असताना वारकरी अभंग म्हणतो. कोणता? श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आज सेवेला निवडलेला जो अभंग आहे हा अभंग संतांना पाया पडत असताना संतांसाठी म्हणायचा अभंग आहे. दोन्ही अर्थानं विचार करता येईल. सामान्य अर्थानं विचार केला तर कोणत्याही साधू संताच्या पाया पडत असताना हा अभंग म्हणायचा एक, आणि दुसरा विशेष अर्थानं जर विचार केला तर हा जो अभंग आहे हा अभंग तुकाराम महाराजांचा आहे. आणि हा तुकाराम महाराजांचा अभंग हा तुकाराम महाराजांनी विशेष करून सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांसाठी म्हटलेला आहे. विठ्ठल. आता प्रश्न असा आहे की सामान्य वारकरी, कोणताही वारकरी कोणत्याही साधू संत सत्पुरुषाच्या पाया पडत असताना हा अभंग म्हणतो पूजेसाठी म्हणून. तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांसाठी आजच्या दिवशी आपण हा अभंग सद्गुरु चैतन्य कानिफनाथ महाराजांसाठी म्हणूयात. विठ्ठल. रंगपंचमी पासून पुढे त्रयोदशी पर्यंत, ऐका, ऐकताय ना तुम्ही सगळी मंडळी? रंगपंचमी पासून त्रयोदशी पर्यंत आपल्या या सगळ्या पट्ट्यामध्ये चैतन्य कानिफनाथ महाराजांचे समाधीचे उत्सव होतात. रंगपंचमीचा जो दिवस आहे हा दिवस चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस आहे. मग लोक काय होतात की चालत 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 मढीला जातात. मढीला गेले की दर्शन करतात. ऐका, दर्शन केलं की पंचमीचा उत्सव करतात. पंचमीला तिथं थांबतील आणि पुन्हा परत आले की अनेक गावांमध्ये सप्तमी पासून अष्टमी पासून यात्रेचे उत्सव सुरू होतात. आता त्या यात्रेमध्ये कमाल झाली. काय कमाल झाली? विठ्ठल. काही यात्रा ज्या आहेत त्या यात्रांनी मूळ यात्रेचं स्वरूप सोडलं. समाज शहाणा आहे खूप. मी सांगू तुम्हाला, लोक वेडी नाहीत बरं का. ऐका, काय झालं? यात्रेचं मूळ स्वरूप निष्ठायला लागलं किंवा यात्रेत अधिक भर पडावे म्हणून 2-3 गोष्टी खूप चांगल्या झाल्या. काय झाल्या? काही नाही, इतर जे काही आहे ना अवांतर असणार, जे परंपरेशी सुसंगत नाही ना, ते सगळं बाजूला ठेवलं पाहिजे आणि आपण हरिनाम संकीर्तनाकडे आलं पाहिजे. ही भूमिका अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अनेक गावांनी घेतलेली दिसते. काय केलेली दिसते? अनेक गावानं घेतलेली दिसते. म्हणजे चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं असणारा हा उत्सव असावा असं मला वाटतं. विठ्ठल. मी वारकरी आहे. मी कोण आहे? मी वारकरी आहे, पंढरपूरचा वारकरी आहे. एकादशी करणार आहे. पायी ज्ञानोबा तुकाराम करत पंढरपूरला जाणारा वारकरी आहे. एकादशी करणार आहे. काही नाही, दुसऱ्याच्या दानाची अपेक्षा ठेवायची नाही, दुसऱ्याच्या बाईकडं रुखमाई सारखं पाहायचं असा विचार करणारा आणि त्या दिशेनं आचरणाचा प्रयत्न करणारा मी साधा वारकरी आहे. प्रश्न असा आहे की मी आत्ता कीर्तन करायला उभा आहे आणि मी बोलत असताना चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या बद्दल बोलतोय. याची संगती काय आहे? याची संगती अशी आहे की वारकरी संप्रदायाचं जे बीज आहे ते बीज
हे नाथ संप्रदायाचं फळ आहे विठ्ठल. झाड लावलं, कुणी झाड लावलं? बीज आहे ना, पहिलं बीज लावलं कुणी लावलं? आदिनाथ उमा बीज प्रगटाले मच्छिंद्राला दली सहजते, मच्छिंद्राला दली सहजते, मच्छिंद्राला दली सहजते. आदिनाथ उमा बीज प्रगटाले मच्छिंद्राला दली सहजते, मच्छिंद्राला दली सहजते, मच्छिंद्राला सहजते. आदिनाथ उमा बीज प्रगटले, 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 मच्छिंद्राला दली सहजते. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला दली सहजते, मच्छिंद्राला दली सहजते. बीज प्रकट झालं कुठं? भगवान शिवशंकर आणि पार्वती आईसाहेब यांच्या संवादात लागलं बीज, वाढायला सुरुवात झाली. मत्स्येंद्रनाथ महाराज आजपासून साधारणपणे 1200-1300 वर्ष अगोदर मत्स्येंद्रनाथांनी विस्तार केला. आणखीन पुढे गेलं की मग मत्स्येंद्रनाथांच्या नंतर जालंधरनाथ आणि त्यांच्या नंतर कानिपनाथ महाराज, ही एक परंपरा. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ महाराज आणि निवृत्तीनाथ दादा. नाथ संप्रदायानं एक बीज लावलं, ते झाड वाढलं, त्या झाडाला पानं आली, फुलं आली आणि फळही आलं. काय आलं? फळ आलं. आणि त्या फळाचं नाव म्हणजे निवृत्तीनाथ दादा आहे. काय आहे नाव? निवृत्तीनाथ दादा आहे. पुढचं ऐका की ते पिकलेलं फळ आहे ना, ते फळ हाताला लागलं. कुणाच्या? ज्ञानेश्वर महाराजांच्या हाताला लागलं. आणि ते फळ आहे ना, त्यातलं बीज काढलं आणि पुन्हा दुसऱ्या जागेवर लावलं. तिथून वारकरी संप्रदाय सुरू. विठ्ठल. ज्ञानेश्वरी सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांनी, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी, आदी करून सर्व संतांनी त्यांची पार्श्वभूमी म्हणून, त्याचा पूर्व इतिहास म्हणून, त्याची पूर्व परंपरा म्हणून नाथ संप्रदायाकडे पाहिलं. नाथ संप्रदायाचा आपण विचार जर केला तर आपल्या लक्षात असं येईल की महाराष्ट्रावर नाथ संप्रदायाचे अनन्य उपकार आहे. आपण सगळे ज्या महात्म्याच्या नावानं दादा काय करता, आता कसं करू? विठ्ठल ज्या महात्म्याच्या नावानं हा उत्सव आहे ते सद्गुरु चैतन्य कानिपनाथ महाराज. नाथ संप्रदायानं काय दिलं? इतकं दिलं, इतकं दिलं, इतकं दिलं की पहिल्यांदा मुद्दा असा आहे की नाथ संप्रदायानं तुम्हाला मला निवृत्तीनाथ दादा दिले. कोण दिले? नाथ संप्रदायाने पहिलं कोणाला दिलं? आपल्याला निवृत्तीनाथ दादांना दिलं. निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश केला. कशाचा उपदेश केला? त्यांनी उपदेश केला कृष्ण नामाचा उपदेश केला. कशाचा उपदेश केला? कृष्ण नामाचा उपदेश केला. ज्ञानेश्वर महाराजांनीच विचारलं निवृत्तीनाथांना, दादा दादा दादा, अहो तुम्ही कृष्ण नामाचा उपदेश केला, तुम्ही विठ्ठल नामाचा उपदेश केला, वारी कर असं सांगतात, पंढरपूरला जा असं सांगतात, तुम्ही सांगतात की या जगाला सगळ्यात तारणारा देव विठोबा आहे. निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं, ते म्हणाले जनासी तारक विठ्ठलची एक, केलासे विवेक शनकादिके, उगवले बिंब अद्वय स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठलराज. निवृत्तीनाथ दादांचा अभंग आहे. निवृत्तीनाथ दादा म्हणाले जगाला तारक असणारा देव जर कोणता असेल तर तो देव म्हणजे विठोबा आहे. तो देव काय आहे? तो देव विठोबा आहे. आणि तो कसा आहे? उगवले बिंब अद्वय स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठलराज असं नाव आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं, काओ काओ काओ,
हे तुम्हाला सांगितलं कुणी? तर त्यावेळी निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं. निवृत्तीनाथ दादा असं म्हणाले, गयनी राजे मज सांगितले. ऐका, मला वेगळा मुद्दा सांगायचा आहे. मला मुद्दा काय सांगायचा आहे? गहिनीनाथ महाराज कोण आहेत? नाथ सांप्रदायिक आहेत की नाही? कृष्ण नामाचा निवृत्तीनाथांना उपदेश कुणी केला? कुणी केला? गहिनीनाथ महाराज. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेव सार सोजविले, ज्ञानदेव सार सोजविले, मच्छिंद्राने बोध गोरक्षाती केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाती केला. ज्ञानदेव सार सोजविले, ज्ञानदेव सार सोजविले, मच्छिंद्राने बोध गोरक्षाती केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाती केला. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. आणि तिथून काय? गयनी प्रसादे निवृत्ती दातारे. म्हणजे सगळे नाथ संप्रदाय जो आहे त्याच्यामध्ये योग साधना आहे. ऐकताय ना तुम्ही? त्याच्यामध्ये योग साधना आहे, त्याच्यामध्ये गुढता आहे. मात्र निवृत्तीनाथ दादांचं म्हणणं असं आहे की भगवान शिवशंकरापासून तर निवृत्तीनाथ दादांपर्यंत हे सगळ्याचे सगळं नाथ संप्रदायाचं जे कुळ आहे ना, ते कुळ हे पावन. कृष्ण नामे कुळ हे पावन, कृष्ण नामे कुळ हे पावन, कृष्ण नामे कुळ हे पावन. निवृत्ती गये कृपा केली पूर्ण कुळ पावन, कृष्ण नामे कुळ पावन, कृष्ण नामे निवृत्ती गये कृपा केली पूर्ण कुळ पावन, कृष्ण नामे कुळ पावन. हे कुळ म्हणजे कोणतं कुळ? हे कुळ म्हणजे भगवान शिवशंकरापासून तर निवृत्तीनाथ दादांपर्यंत आलेलं नाथ संप्रदायाचं कुळ. आणि त्या कुळातील एक महान साधू, महान सत्पुरुष म्हणजे कानिपनाथ महाराज आहे. मी बोलू आपल्याला? मला माफ करा, आपण सगळे मिळून, मला आपण सगळे मंडळी मिळून माफ करा. मात्र आपण महात्म्यांची नावं घेतो, मात्र आपल्याला काही ठाऊक असत नाही. हे जर पटत नसेल ना, तर कुणाला खूप खुमखुमी असेल तर त्याला निळोबा रायांच्या बद्दल 5 प्रश्न मी विचारतो, त्यानं उत्तर द्यावेत. विठ्ठल आपण गांभीर्यानं विचार केला पाहिजे. आपण फक्त उत्सव करतो, मात्र त्या सत्पुरुषाचं, त्या महापुरुषाचं, संताचं योगदान जे आहे ना, ते योगदान आपण अधोरेखित केलं पाहिजे. अहो, जग जेव्हा धर्मांध झालं होतं, जेव्हा खरा धर्म काय हे कळायला तयार नव्हतं ना, तेव्हा पृथ्वी अस्वस्थ झाली होती. कोण अस्वस्थ झाली? पृथ्वी अस्वस्थ झाली आणि तिनं परब्रह्म्याला ललकारी मारली, देवा वाचव. तेव्हा नवनारायणांनी ठरवलं की आता या पृथ्वीच्या उद्धारासाठी अवतीर्ण झालं पाहिजे. आणि म्हणून ब्रह्मदेवाचा अंश हत्तीच्या कानामध्ये, आणि कानामध्ये अंश, आणि हत्ती 12 वर्ष तटस्थ उभा आहे. कसा उभा आहे? तटस्थ उभा आहे. ध्यान लागलेला साधू एका पायावर जसा त्राटक करत उभा असतो तसा हत्ती उभा. भगवान जालिंदरनाथ हत्तीजवळ आले आणि तीनही देव आहे, आणि विनंती केली. जालिंदरनाथानं हातामध्ये भस्म घेतला, हत्तीवर टाकला आणि विनंती केली, हे प्रबुद्ध नारायणा, जगाच्या कल्याणासाठी अवतीर्ण व्हा. आणि त्या हत्तीच्या कानामधून 12 वर्षानं कानिपनाथ महाराज आले बाहेर. सगळं त्यांचं चरित्र पाहिलं तर लक्षात येईल की ज्या कालावधीमध्ये सारा धर्म, सारा समाज, सारा भारत अंधश्रद्धेमध्ये होता, त्या कालावधीमध्ये सर्व नाथपंथीयांनी
या सगळ्याची सगळ्या गोष्टी दूर केल्या. दुसरी एक गोष्ट केली. काय केलं त्यांनी की ते अगोदर नाथांच्या अगोदर देव धर्म वगैरे हे करणारी जी मंडळी होती ती मंडळी सगळ्या जातवाल्यांना एकत्र येऊच देत नव्हती. त्यांचं म्हणणं असं होतं अगोदरच्यांचं फक्त मोजक्या लोकांनाच अधिकार आहे. मात्र 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 नाथपंथी असे आहेत की त्यांनी एससी विचार नाही केला, एसटी विचार नाही केला, एनटी विचार नाही केला, ओबीसी वाला विचार नाही केला, ओपन विचार केला नाही, ब्राह्मण शूद्र वैश्य क्षत्रिय असा काही विचार केला नाही. पुढचं सांगू, पुढं आल्यानंतर त्यांनी मुसलमानांना सुद्धा आपल्यात घेतलं. विठ्ठल देवाची भक्ती करणारा कुणी असू देत त्याला परमार्थाचा अधिकार असला पाहिजे याचा उद्घोष नाथपंथानं केला. आणखीन एक गोष्ट आहे, काय आपण सगळीची सगळी मंडळी काय वाचतोय सध्या? ज्ञानेश्वरी वाचतोय. ज्ञानेश्वरी कोणत्या भाषेत आहे? ज्ञानेश्वरी मराठीमध्ये. कोणत्या मराठीत आहे? मराठी जुनी आहे, 750 वर्ष जुनी असणारी मराठी. जेव्हा संस्कृत भाषा जगाला कळत नव्हती, संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून नारायणा दया आली आणि ते गीतेचं तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीमध्ये आणलं आणि आपल्या सगळ्यांना सोपं केलं, खुलं केलं. बरं, मुद्दा एक असा आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी आणली त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांचं कौतुक झालं असेल का? बोला ना. सामान्य लोकांना बरं वाटलं, मात्र पंडित लोकांना त्याचा राग आला. आणि ही राग यायची सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांपासून नाही तर श्री गुरु गोरक्षनाथ महाराजांनी गोरखबाणी गोरख शब्द, कानिपनाथ महाराजांनी 40 कोटी, बद्रिकाश्रमाला असं म्हणतात की बद्रिकाश्रमामध्ये जालिंदर आणि कानिपनाथ महाराजांचा संवाद झाला. 12 वर्ष तपश्चर्या. आणि सौरभ महाराज त्या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये जालिंदरनाथ महाराज आणि कानिपनाथ महाराज यांनी 40 कोटी पद लिहिली असं म्हणतात. विठ्ठल. आणि ती 40 कोटी पद गायची जालिंदरनाथांनी कधी, त्याचा आनंद घ्यायचा तो कानिपनाथांनी घ्यायचा, कधी कानिपनाथांनी गायचं त्याचा आनंद जालिंदरनाथांनी घ्यायचा. आणि हे सगळं पाहायला भगवान शिवशंकर उपस्थित असायचे. आपण कल्पना करत गेलो तर लक्षात येईल, एक धर्माच्या प्रांतामध्ये सगळ्या जातीपातीच्या लोकांना अधिकार आहे हा संस्कार नाथपंथानं केला. एक जर विचार केला तर लोकांच्या भाषेमध्ये धर्म सांगितला पाहिजे हा विचार नाथपंथानं केला. आणि लोक भाषेमध्ये पद सांगून सोपा धर्म सांगण्याचं काम त्याची मुहूर्तमेढ नाथपंथानं रोवली. त्याच्यामुळे महाराष्ट्रावर नाथपंथाचे मोठे उपकार आहेत. विठ्ठल. आणि त्या पंथातला त्या परंपरेतील एक महान सत्पुरुष म्हणजे कानिपनाथ महाराज. आता मला सांगा की ज्या महात्म्यानं ज्या परंपरेनं तुम्हाला मला इथं बसायचा अधिकार दिला, ज्या परंपरेनं तुम्हाला मला ज्ञान देण्याच्या संदर्भानं भूमिका घेतली, ज्या परंपरेमुळे तुम्हाला मला आध्यात्मिक बळ मिळालं, आपण अशा परंपरेतल्या एका सत्पुरुषाला वंदन करत असताना पाया पडण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. म्हणून हा अभंग घेतला. अभंगाचं पहिलं चरण. श्री संताची माता चरणावर, श्री संताची माता चरणावर, श्री संताची माता चरणावर, श्री संताची संताची माता चरणावर, श्री संताची माता चरणावर, श्री संताची माता चरणावर, श्री संताची माता चरणावर, साष्टांग करी साष्टांग करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळावत रे,
विश्रांती पावलो सांभाळा गुतेरे साष्टांग विश्रांती पावलो विश्रांती पावलो माता चरणावर सतगय करे दंडवत सतगय करे दंडवत माता चरणावर सतगय करे दंडवत सतगय करे दंडवत. उपकार खूप आहे, प्रचंड उपकार. आणि आपली चर्चा अशी चालली, आपण पाया पडण्यापलीकडे काय करू शकतो. मला खरं सांगा, खूपच एखाद्याला पैशाची खुमखुमी असेल आणि त्यानं ठरवलं की काही नाही पैसे द्यायचे आणि संतांना इम्प्रेस करायचं, यात करता येईल का हो? किती पैसे दिल्यावर संतांना प्रभावित करता येईल? साधू पैशानं प्रभावित होतो का? साधू पैशानं प्रभावित होतो का? नाही. आणि पैशानं जो प्रभावित होतो ना तो साधू नाही. साधू भूका भावका, कबीर महाराज म्हणाले ऐका, साधू भूका भावका धन का भूका नाही, धन का भूका वह तो साधू नाही. किती पैसे दिले तर साधू प्रभावित होत नाही. एखादा बहादर आहे आणि तो म्हटला की काय अडचण नाही, मात्र माझं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये MA इकॉनॉमिक्स झालंय, MA फिलॉसॉफी झालंय, DCJ झालंय, MPhil झालंय, आता PhD चालली, ती पूर्ण होणार. आणि त्यानं विचार असा केला की काही नाही, जायचं ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर आणि चांगलं भाषण ठोकायचं. कोणतं भाषण ठोकल्यावर ज्ञानेश्वर महाराज प्रभावित होतील? ज्ञान कितीही दाखवलं तर साधूला प्रभावित करता येईल? बोला. एखादा आहे, आता आणखीन पुढं प्रभावित करण्याचं असतं काय, एखादं सौंदर्यवान आहे, त्यानं कोणता नखरा दाखवल्यावर साधूला ताब्यात घेता येईल? सौंदर्यानं साधूला ताब्यात घेता येत नाही, कलेनं साधूला ताब्यात घेता येत नाही, गुणानं साधूवर प्रभाव पाडता येत नाही, पैशानं पाडता येत नाही, सत्तेनं पाडता येत नाही. फक्त एकच गोष्ट आहे, साधू आपला व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर शरणागती स्वीकारली पाहिजे. काय केलं पाहिजे? शरणागती स्वीकारली पाहिजे. साधूनं आपलं कल्याण करावं अशी जर भूमिका असेल तर त्याला पैसे द्यायच्या नादी लागू नका. का? कारण पैसे दिले तरी तो म्हणतो काय, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. काय हे बऱ्यात नाही पडत, काही उपयोगाचं नाही. तो त्याची भूमिका काय असते, हे काही उपयोगाचं नाही. त्याला ज्ञान दाखवायला गेला तर आपल्या ज्ञानाची खुमखुमी तो जिरवून टाकतो. एखादा किती ज्ञानी असेल आणि काही असेल, आणि मला खरं सांगा, ज्ञानेश्वरी त्याचं ज्ञानी असण्याचा अहंकारच जिरवत. तुकाराम महाराजांची गाथा लय आपण हुशार आहे याचा अहंकार जिरवून टाकतं. माझा मुद्दा संपला. साधूला प्रभावित करायचं ठरवलं किंवा त्याच्या उपकारातून उतराई व्हायचं ठरवलं तर उपकारातून उतराई होण्यासाठी शब्द उपयोगाचे नाही, सत्ता उपयोगाचे नाही, सौंदर्य उपयोगाचं नाही, काही उपयोगाचं नाही. फक्त एकच गोष्ट खूप प्रामाणिकपणे केली पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे पाया पडलं पाहिजे. कसं पडलं पाहिजे? पाया पडलं पाहिजे. आणि तेही पाया असं नाही पडलं पाहिजे, वरवर नाही का. आता 2-3 पद्धती आहेत त्या पाया पडण्याच्या. ते असं करतात काही लोक असं फक्त खाली वागतील, मात्र पायाला नाही वाकत, गुडघ्याला वागतात. ते गुडघे, पुणे ग्रामीण असं गुडघ्याला वागतात. काही लोक काय करतात, पायाला हात लावतात. काही लोक त्याही पुढे जातात आणि काही लोक त्या पायावर डोकं ठेवतात. तुकाराम महाराजांनी याच्या पुढची भूमिका घेतली आणि तुकाराम महाराज म्हणाले, साधूच्या जर पाया पडायचं असेल ना तर यापैकी कोणत्याही पद्धतीनं पडायचं नाही. मग ज्याप्रमाणे एखादी काठी असते आणि ती सोडून दिली जमिनीवर जशी पडते त्या पद्धतीनं साधूला दंडवत घालायचा असतो. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आता गोष्ट अशी आहे की तुम्ही आम्ही लय नमस्कार करायला तयार आहे, पण साधू पाया पडून घ्यायला तयार आहे का हो? बोला ना. आपण लय उत्सुक आहे,
खरं तर प्रपंचामधला पाया पडण्याचा व्यवहार आणि परमार्थातला पाया पडण्याचा व्यवहार निराळा आहे. प्रपंचामध्ये विचार केला तर प्रपंचात पाया पडणं जे आहे ना ते अहंकाराशी संबंधित आहे. पटवून देऊ आपल्याला, ते नाही का लग्न असतात चाललेले, काय असतात, लग्न असतात आणि ते लग्न मंडप असतं आणि त्या लग्न मंडपामध्ये एक जखड झालेली सासूबाई असते की नाही. आणि तिची अपेक्षा काय असते माहितीये, तिची अपेक्षा अशी असते की आलेल्या प्रत्येक नवाट सुनेनं तिच्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे. खरं तर सांगा की संतांसारखं तिच्या पायावर डोकं ठेवल्याने काही उद्धार होतो का, नाही होत. मात्र जर समजा चुकून एखादी चांगली पोरगी सून म्हणून आलेली चुकून जर त्या सासूच्या लग्न मंडपात पाया पडली नाही तर बापरे, आपण सगळे आपल्याला माहितीये काय कार्यक्रम होतो तो, लगेच त्या पोरीच्या संदर्भाने शेरे मारले जातात. पाया पडणं नावाचा जो प्रपंचातला व्यवहार आहे ना तो अहंकाराशी संबंधित आहे. अनेकदा पुढच्याचा अहंकार सुखावा म्हणून काही करता येत नाही, म्हणून नाईलाजास्तव पाया पडावं लागतं. मात्र जर पंढरपूरचा विचार केला, परमार्थाचा विचार केला, वारकऱ्यांचा जर विचार केला ना तर वारकरी एकमेकांच्या पाया पडतात. पंढरीचे लोका नाही अभिमाना, 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 पाया पडे जन एकामेका, पाया पडे जन एकामेका, पंढरीचे लोका नाही अभिमाना, पाया पडे जन एकामेका, पाया पडे जन एकामेका. अभिमान नाही, बारीक ऐका, काय वारकरी एकमेकाच्या पाया पडतात दोघं. ते पाया पडणं ते काही त्यांच्या लाचारीतून आलेलं नसतं, ते त्यांच्या प्रेमातून आलेलं असतं. पंढरीच्या लोका नाही अभिमान नाही म्हणून पाया पडे जन एकमेका. मी सांगू तुम्हाला, मला तसं वाटतं की समजा तुकाराम महाराज समोर आले आणि आपण तुकाराम महाराजांच्या पाया पडलो तर तुकाराम महाराज काय करतील. मी सांगू, बोलू एक वाक्य. ओंकार महाराज, समजा तुम्हाला तुकाराम महाराज भेटले आणि भेटल्याबरोबर तुम्ही तुकाराम महाराजांच्या पाया पडला, तुम्हाला आतून असं वाटतं की तुकाराम महाराज सुद्धा काय करतील माहितीये, तुमच्या पायाला हात लावण्यासाठी खाली वागतील. कारण साधू जो आहे ना तो बोलतो तसं वागत असतो. ज्ञानेश्वर महाराज असू देत किंवा तुकाराम महाराज असू देत, नामदेव महाराज असू देत किंवा एकनाथ महाराज असू देत, ते जात पात न पाहता पाया पडतात. का? कारण अभिमान नाही. प्रपंचातलं पाया पडणं हे अभिमानाचं काय आहे, लक्षण आहे. आणि 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 परमार्थातलं पाया पडणं हे अभिमान सोडण्याचं लक्षण आहे. त्याच्यामुळं तिकडं कितीही पाया पडलं तर काही फरक पडत नाही, मात्र इकडं पाया पडलं की इकडं मोक्ष मिळतो. बरं, मला पुढचा प्रश्न असा आहे आता, काय की पाया कुणाचं पडायचंय आपल्याला, संतांच्या पडायचं. कुणाचं पडायचंय, संतांच्या. बरं, मला आणखीन सांगा की संतांच्या पाया पडायचंय, मात्र संत पाया पडून घ्यायला उत्सुक आहे का? दत्ता भाऊ आहे का? ते बुवा बाबा महाराज लोक असतात, ते चांदीचे सिंहासन आणि त्याच्यावर दर्शन सोहळ्याचा कार्यक्रम हे तिकडं चालतं. मात्र कल्पना करा की देहू मध्ये तुकाराम महाराज असं सिंहासन टाकून बसले असतील का? बसले असतील? कुणी आपली पूजा करू नये ही साधूची भूमिका असते. काय? पूज्यता डोळा न देखावे, स्वकीर्ती कानी नायकावे. स्वतःची पूज्यता ऐकू नये, काही नाही. त्यांच्यासाठी तर कुणी पाया पडलं तरी सारखं आणि कुणी निंदा केली तरी सारखी. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही. म्हणजे हेही नाही आणि तेही नाही. पाया पडणं ही मुद्दा असू देत किंवा कुणी निंदा करणं हाही मुद्दा असू देत, साधूच्या पाया पडलं पाहिजे. मात्र पाया पडून घ्यायला साधू उत्सुक असत नाही. विठ्ठल किती उत्सुक असत नाही, इतका उत्सुक असत नाही, इतका उत्सुक असत नाही की एकदा
त्या पांडवांच्या दरबारामध्ये राज्यामध्ये राजसूय यज्ञ झाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग त्या यज्ञामध्ये जगाचा मालक भगवान कृष्ण पत्रवाळ्या उचलायचं काम करायचा. घ्यायची पत्रवाळी आणि उचलायची, आणि पत्रवाळी उचलून कुठे टाकायची? उकिड्यावर नेऊन टाकायची. उचलायची, उकिड्यावर नेऊन टाकायची. म्हणजे त्यावेळी जेव्हा कृष्ण पत्रवाळ्या उचलून टाकत होता त्याच्या अगोदर कृष्णानं काग बग रिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली कंसाला मारलेलं होतं. काल यवनाचा कार्यक्रम केला होता, जरासंधाचा कार्यक्रम केला होता, महाभारताची लढाई जिंकून दिली होती, सोन्याची द्वारका उभी केलेली होती आणि गीताही सांगितलेली होती. जगद्गुरु म्हणून, राजा म्हणून, महाराज म्हणून, महासम्राट म्हणून भगवान कृष्णाची कीर्ती ही जगभर गेलेली होती. आणि असा देव कृष्ण भक्तांच्या घरी काय करत होता? पत्रावाळ्या उचलायचं काम करत होता. उचलली पत्रवाळीन कुठे नेऊन टाकली? उकिरड्यावर 1 2 3 4 पत्रवाळ्या नेऊन टाकल्या. आणि टाकल्यानंतर त्याच्या लक्षात असं आलं की अरे त्या उकिरड्यावर एक पोपट आहे. कोण आहे? एक पोपट आहे. आणि तो पोपट उकिरड्यावर असणारे भाताचे शीताचे दाणे असे खात होता, टिपत होता. देवानं जरा निरखून पाहिलं कृष्णानं, आणि त्याच्या लक्षात आलं की हा पोपट सामान्य नाही. त्यांनी हाक मारली पांडवांना, इकडे अरे आले. पाचही जण आले आणि ते म्हटले हात जोडा. तुम्हाला हा जो पोपट दिसतो ना, हा पोपट सामान्य पोपट नाही, मग हे स्वतः शुकाचार्य आहेत. काय? शुकाचार्य आहेत. बापरे, आतापर्यंत गप्प असणारा पोपट बोलायला लागला. तो म्हटलं देवा 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 देवा, मला माहिती होतं की मी कोणत्याही रूपात जरी आलो मला कोणी ओळखणार नाही, पण एक जण नक्की ओळखणार की हे बोगस मतदान आहे म्हणून. नक्की ओळखणार. मला माहिती होतं इतर कुणी जरी मला ओळखलं नाही तरी देवा तू ओळखणार, कारण तू चतुर आहे. काय? तू चतुर आहे. तू चतुरांचा राजा आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्या ठिकाणी हा मुकुट सकळामणी धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्या ठिकाणी मुकुट सकळामणी धन्य तुझी विठोबा. देव चतुर देव चतुर जानोनी अंतर वर्तते, जानोनी अंतर वर्तते, जानोनी अंतर वर्तते. देव चतुर जानोनी अंतर वर्तते, जानोनी अंतर वर्तते, जानोनी अंतर वर्तते. देव चतुर देव चतुर जानोनी अंतर वर्तत असे. ओळखलं की हे शुकाचार्य आहे. पोपट बोलायला लागला. स्वतः शुकाचार्य ते म्हणाले की देवा मला माहिती होतं इतर कुणी नाही ओळखलं ना तरी तुम्ही ओळखणार. देवानं विचारलं ओळखणार हे माहिती होतं तरी पोपटाच्या रूपात का आला? काय प्रश्न आहे? शुकाचार्यांचा प्रश्न देवाला आहे. काय? देव विचारतो की का हो ओळखणार हे माहिती होतं तरी सुद्धा पोपटाच्या रूपात का आला? त्यावेळी शुकाचार्यांनी उत्तर दिलं. शुकाचार्य म्हणाले की देवा 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 खरं सांगू, मानवी रूपामध्ये मूळ रूपात का आलो नाही? याचं कारण असं आहे की माझी यज्ञाला यायची इच्छा होतीच, इथला प्रसादही मला हवाच होता, पण खरं सांगू मी मूळ रूपामध्ये जर आलो असतो, मानवी रूपामध्ये आलो असतो तर पाहिल्याबरोबर तूही असाच पुढे आला असता. आणि फक्त एवढंच नसतं झालं, आत्ता जसं पांडवांना हाक मारली ना तसं सगळ्यांना हाका मारल्या असत्या आणि पुढे सांगू सगळ्यांना माझ्या पाया पडायला लावलं असतं. बरं मग काही नाही देवा, सगळे पाया पडायला खाली वाकले असते तेव्हा 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 ना इलाजास्तव देवा तू सांगितलं असतं पाय जोडा. आणि खरं सांगू कुणीतरी पाया पडायला आलं म्हणून पाय जोडावे
एवढा सुद्धा दांभिकपणा आता करू वाटत नाही. वा. विठ्ठल विठ्ठल. कुणीतरी संपला दृष्टांत ऐका. काय म्हणाले महाराज? पाया पडायला कुणीतरी आलं तरी पाय जोडणं हा सुद्धा ज्याला दांभिकपणा वाटतो तो साधू आहे. साधू पाया पडून घ्यायला उत्सुक असतो का? असत नाही. मात्र आपण काय केलं पाहिजे? तो उत्सुक जरी नसला तरी सुद्धा आपण जाऊन त्याच्या पायावर साष्टांग दंडवत घातला पाहिजे. आणि जेव्हा आपण अशा सच्शील साधूला साष्टांग दंडवत घालतो ना, त्यावेळी तुकाराम महाराज म्हणाले, मी संतांना साष्टांग दंडवत घातला आणि मला विश्रांतीचा लाभ झाला. अभंगाचं दुसरं चरण. विश्रांती पावलो सांभाळा उतारे, 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 विश्रांती पावलो मी पाया पडलो आणि मला विश्रांती मिळाली. ऐका काय म्हणाले? मी पाया पडलो आणि मला विश्रांती मिळाली. मला खरं सांगा, विश्रांती एवढी सोपी गोष्ट आहे का? बरं जाऊ दे, आणखीन एक सोपं बोलतो. आपण सगळे शांत बसलोत की नाही? आता आपण निवांत आहे, आपण बसलोय तात्या, मात्र आपण विश्रांतीला गेलोय का? बोला ना. आपण बसलोय इथं, मात्र तरी आपलं इकडून इकडून हलणं चाललंयच. आणखीन सांगू पुढं? तुम्ही आता चरण म्हणत होता की नाही, ते म्हणत असताना नाही माझ्या डोक्यात आता चालू होतं की याच्यानंतर आता पुढं काय सांगायचा मुद्दा येतं नाही. आणखीन पुढं सांगतो. विश्रांती चालली आपली चर्चा, मला विश्रांती आहे का? नाही. आणखीन पुढचं की ते आता हे चालू आहे ना माझं बोलणं, तर गायक लोकांच्या डोक्यात पुढचं असतं तिसरं चरण. आहे का नाही? असतं की नाही? विश्रांती आहे का? बरं जाऊ द्या. आणखी सभा की किती बारीक असलं तरी चालूच आहे की नाही आपलं? आपलं सुटतं का? तुम्ही आम्ही आपण सगळे विचार करा. आपण गेलो का विश्रांतीला? बोला ना. आपलं गेलं? आपले कान गेले का विश्रांतीला? आपले डोळे, आपलं खाणं गेलं का विश्रांतीला? आपला स्पर्श गेला? अहो ते जाऊ द्या, आता वाढत जाईल. पण सांगू का? एक मिनिट भजन करा. विठ्ठला काही लोकांना स्तुतीची एवढी सवय असते, एवढी सवय असते की गडबडीमध्ये काय कीर्तनाला सुरुवात होते आणि संभाजी महाराज सुरुवात करत असताना तंद्रीत असतो आपण.
आणि मग त्याच्यामध्ये जर चुकून एखाद्याचं नाव घ्यायचं राहिलं तर ते पूर्ण कीर्तनभर अस्वस्थ असतं. काय पूर्ण कीर्तनभर. मला प्रश्न असा आहे की कान विश्रांतीला गेला का? ते कानाला सारखं तिथं अहंकार जागा राहण्यासाठी कायम खाद्य पाहिजे. काही लोक कीर्तन जेव्हा असतं तर ते चांगलं रंगात आलं ना की असं मध्येच येतात आणि मध्येच येऊन असं मधून येऊन पुढे येऊन बसतात. असे बरोबर की नाही? काय अडचण नाही. माझं वेगळं निरीक्षण आहे त्याबद्दल. निरीक्षण काय माहितीये? निरीक्षण माझं असं आहे की ते असे मागून येतात आणि येऊन पुढे येऊन बसतात. तिथून उतरल्यापासून इथं येईपर्यंत त्यांचं सातत्यानं लक्ष असतं की कोण कोण आपल्याकडे पाहतं. आणि सांगू, एखाद्या ठिकाणी आपण गेलो आणि गेल्यानंतर सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावं असं जर आपल्याला वाटत असेल तर तो रोग आहे. मी विनोद नाही सांगत आहे. तो काय आहे? तो रोग आहे आणि त्याच्यावर लवकर जाऊन डॉक्टरकडे उपचार करून घेतले पाहिजे. काय आपले डोळे गेले विश्रांतीला. इथं उभा आहे मी, हा टॉवर आहे. काय इथून बरोबर दिसतं कुणाचं काय चाललेलं आहे. काही लोक खूप एकाग्र चित्तानं ऐकत असतात, काही लोक नीट बसत नाही. आणि पुढचं सांगू, काही लोक नीट बसलेले असतात मात्र त्यांच्या नजरा ज्या आहेत ना त्या अशा काहीतरी शोधत असतात. भिर 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 चाललेली असते. कीर्तन सुरू असतं मात्र शोध निराळा चालू आहे. विठ्ठल. त्या कवी गंगाच्या ओळी आहे. संभाजी महाराज सौरभराव कवी गंगाच्या ओळी अशा आहे. तो म्हणाला, तारो के तेजो में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं बादल छायो, रीड पड़े तो रजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं मांगन आयो, चंचल नारी के नैन छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं पीठ दिखायो, कवि गंग कहे सुन शाह अकबर, कर्म छुपे नहीं बबूद लगायो. भस्माचे पट्टे लावून कर्म लपवता येत नाही. काय नाचरे असतात? नजरा नाचरे असतात. 40-40 वर्ष प्रपंच करतात. माझाही 10-12 वर्षाचा 8-10 वर्षाचा प्रपंचाचा अनुभव झालाय. मी तुमच्या मुलासारखा आहे. तुम्ही माझे मायबाप आहात. आपण मला खरं सांगा, लोक 25-25 30-30 वर्ष प्रपंच करतात, रोज तोच भोग घेतात तरी विश्रांतीला जात नाही. विठ्ठल रोज खात सुटले. रोज काय करतात? खातात. आणि सांगू, पोटासाठी नाही खात लोक, जिभेसाठी खातात. आपण पोटासाठी खातो का? पोटासाठी खाणं निराळ आहे. खातात लोक, जिभेसाठी खातात. आपण एवढी लोक आहोत इथं जमलेले. आपला विचार करा, वय वर्ष 30, 40, 45, 50 विचार करा. आपण कल्पना करा, शिंदे सर, आपण आजवर किती किलो नाही किती टन अन्न खाल्लं असेल? बापू काय वाटतं तात्या, किती टन आपण खाल्लं असेल? आपण कमीत कमी ना संभाजी महाराज 4 टँकर तरी आतापर्यंत चहा पिलो असेल. किती? 4 टँकर तरी. मला खरं सांगा, आपली जीभ गेली का हो विश्रांतीला? किती वाईट परिस्थिती आहे सांगू. अहिल्यानगर जिल्ह्यातलं कोपरगाव तालुक्यामध्ये कोळपेवाडी माझं गाव आहे. जिल्ह्याचं हे टोक इकडं तुम्ही आणि तिकडं आम्ही. तिथून आमच्याकडे सुरुवात तिकडं नाशिकची होते. असंच आहे. म्हणजे इकडे जसं तुमच्याकडे पुणे सुरू होतं ओलांडलं की, तसं आमच्याकडे ते ओलांडलं की नाशिक सुरू होतं. आम्ही या टोकाला, तुम्ही त्या टोकाला. नाही, तुम्ही या टोकाला, आम्ही त्या टोकाला. ते रविवारी बाजार भरतो आमच्याकडं. रविवारी बाजार भरतो. आणि गोष्ट अशी आहे की मग ते एक आमच्या घरा शेजारी राहणार 80 वर्षाचं म्हातारं, किती 80 वर्षाचं म्हातारं आजोबा, आणि ते एका भांड्याच्या दुकानात दिसलं मला. बाजारच्या दिवसात भांड्याच्या दुकानात दिसलं. मी विचारलं बाबाला, बाबा काय करता? मला प्रश्न असा पडला होता, बाबाच्या पोरीचंही लग्न झालं होतं, बाबाच्या नातीचंही लग्न झालं होतं, बाबा आता नेमका कुणाला आयर घेतो असं मला वाटत होतं. म्हणून मी पाहिलं, बाबानं मला हाकलून लावलं. काय केलं? बाबानं हाकलून लावलं, चल रे. गेलो मी. 2 दिवसांनी, किती 2 दिवसांनी त्या बाबाच्या घरून संध्याकाळच्या वेळे घरातून टाळाचा आवाज यायला लागला. कशाचा? अरे मला तर वाटलं बापरे, बाबा बदलले. 80 वर्ष झालं वय बाबांचं, बाबा बदलले. संध्याकाळच्या वेळी बाबांनी हरिपाठ चालू केला की काय? म्हणून मी डोकावून पाहिलं तर बाबा
एका छोट्या खलबत्त्यामध्ये काहीतरी कुटत होते. काय छोट्या छोट्या खलबत्त्यात काहीतरी कुटत होते. मी म्हातारीला विचारलं, काय आजी काय करतात बाबा? ते म्हटले काही नाही काही नाही, बाबाचं वय झालं, बाबाचे पडले सगळे दात, मात्र बाबाला फुटाणे लय आवडतात, त्याच्यामुळे बाबा काय करतात, फुटाणे कुटून खातात. मध्ये बरेच दिवस गेले आणि मध्ये घरी 2-4-10 दिवस सलग राहायचा योग आला. हा प्रसंग आठवला आणि म्हाताऱ्याचं हसू आलं मला. म्हातारा मेलं होतं ते, हसू आलं मला. आणि हसू आल्यानंतर एकाएकी मनात एक विचार आला आणि मी विचार करायला लागलो प्रचंड. काय विचार आला? मी विचार असा केला की बापरे, त्या बाबांचे दात पडलेले होते, मात्र फुटाणे खायचा लोभ संपला नव्हता. इंद्रिय दुबळी होतात तरी भोग घेण्याची वासना संपत नाही. हे आयुष्यातलं किती पतन आहे मोठं. इंद्रिय दुबळी झाली तरी सुद्धा पाहिजे, हे किती वाईट आहे. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणून तर म्हणाले, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र भेदोनी नाद पाहू नये, परिमळ म्हणून चोळू नये फूल, नये खाऊ मूळ आवडते, कर्म फळ म्हणून इच्छू नये काम, तुका म्हणे वर्म. दावू लोका तुका म्हणे वर्म, दावू लोका तुका म्हणे वर्म, दावू लोका तुका म्हणे वर्म. वर्म दावू लोका. मला संपलं. मला आपल्याला विचारायचंय, विश्रांतीला गेले का? बोला ना. आपण सगळी मंडळी इथं बसलेला आहे. देवधर्म सोडून द्या, इकडे लक्ष द्या. देवधर्म हा मुद्दा सोडा. माझा प्रश्न आपल्याला असा आहे, आपल्याला काय करायचंय? जन्माला येऊन आपल्याला विसाव्याला जायचंय की नाही? मग माझं म्हणणं असं आहे, आपण गेलो का विसाव्याला? आपण गेलो विसाव्याला? आपण विसाव्याला गेलो नाही. आपल्याला जर विसाव्याला जायचं असेल तर त्याच्यासाठी आपली धावपळ संपली पाहिजे. आणि आपली धावपळ जर संपायची असेल तर आपली तहान संपली पाहिजे. आणि ती तहान वासनेची आहे. विठ्ठल आणि त्या वासना जर शांत व्हायच्या असतील तर त्याच्यासाठी इलाज आहे. काय इलाज आहे? एकदा देवानं माती खाल्ली. कुणी? कृष्णानं माती खाल्ली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गोकुळामध्ये देवानं माती खाल्ली. माती खाल्ल्यानंतर काही पोरं पळत पळत यशोदेकडे गेले आणि म्हटले, यशोदे आई, अगं कृष्णानं माती खाल्ली. यशोदा पळत 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 आली आणि पाहिलं, देवाला विचारलं, का रे कृष्णा, का माती खाल्ली? देव गप्प, बोलायला तयार नाही. म्हणाला, नाही खाल्ली मी माती, नाही खाल्ली. यशोदा म्हटले, तोंड उघडून दाखव. तोंड उघडलं आणि पाहिलं त्यानं माती खाल्ली होती. तोंड उघडलं, मात्र त्याच्यामध्ये काय गेलं? अनंत ब्रह्मांड त्या तोंडामध्ये दिसले. ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वेगवेगळ्या भागवत भक्तांनी याचे वेगवेगळे अर्थ काढले. एका भक्ताने देवाला विचारलं, देवा, अरे लीला करावी हरकत नाही, मात्र लीला करताना माती खायची लीला करायची असते का? माती खायची ही काही लीला आहे का देवा? तू का माती खाल्ली? त्यावेळी देवानं उत्तर दिलं, मी सांगू तुला की हे बघा, देव म्हणाला की माझ्यामध्ये अनेक देव आहे, कोट्यावधी देव आहे. कृष्ण म्हणतो माझ्यामध्ये कोट्यावधी देव आहे. आणि गोष्ट अशी आहे की त्या देवांच्या सुद्धा वासना आहे. आणि जर त्या वासना जर शांत व्हायच्या असतील तर त्याच्यासाठी मी गोकुळातली माती खाल्ली. का खाल्ली? याचं कारण असं आहे, गोकुळातली जी माती आहे ना, ती गवळणी नावाच्या संतांच्या पायाच्या स्पर्शानं पावन झालेली माती आहे. आणि मी एकनाथ महाराजांचं ऐकलंय की संत चरणाच्या निव्वळ रज जरी लागला, संत चरण राजा लागता सहज, संत चरण राज 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 लागता सहज,
म्हणाले. देव म्हणाला की मी ऐकलंय एकनाथ महाराजांकडून वासनेचं बीज संपायचं असेल तर संत चरणाची माती खाल्ली पाहिजे, त्यांच्या चरण स्पर्शानं वासना जळून जाते. तुम्ही आम्ही आत्ता अस्वस्थ आहे सगळे, याचं एकमेव कारण असं आहे तुम्ही विश्रांतीला नाही. मी विश्रांतीला नाही. विश्रांती मिळवण्याची जागा काय? विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव. वरवर विश्रांती तरंगायचं नाही. विश्रांतीचा ठाव म्हणजे एखादी विहीर असते आणि पोरग उडी मारतं. काही वरवर तरंगत राहतात, मात्र एखादं असं असतं की ते असं तळाला जातं आणि तळाचा दगड घेऊन येतं की नाही. ते आलेलं पोरग काय म्हणतं, काही नाही मला विहिरीचा ठाव लागला. बघतं की नाही. ठाव लागणं म्हणजे तळाला जाणं. अगदी तसं ओतप्रोत विश्रांती मिळण्याची जागा म्हणजे संतांचं दर्शन आहे. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो. मुद्दा काय? विश्रांती मिळाली, मात्र एक विनंती आहे काय, नंतरच्या काळात माझा सांभाळ करा. का सांभाळ करा? कधी कधी गोष्ट अशी असते की ज्याप्रमाणे लोखंड चुंबकाच्या संपर्कात आलं की थोड्या वेळ ते चुंबकासारखं वागत असतं, तसं चांगल्या माणसाच्या आपण संपर्कात आलो की तात्पुरतं चांगलं वागत असतो आणि एकदा बॅटरी डिस्चार्ज झाली की परत पहिले पाडे 55 होतात. होतं की नाही? असं आपलं अनेकदा होतं. आपण ज्या वातावरणात ज्या संतांच्या सत्पुरुषांच्या सानिध्यात असतो तात्पुरता प्रभाव आपल्यावर पडतो. मी सांगू आपल्याला, नंतरच्या कालावधीमध्ये पाय घसरू नये याची काळजी घ्यायची असते. काय घ्यायची असते? काळजी काय घ्यायची असते? पाय घसरू नये याची काळजी घ्यायची असते. म्हणून संतांना विनंती केली पाहिजे की काही नाही महाराज, या उत्सवामध्ये आता आम्ही तुमच्या पायाजवळ आलो, या उत्सवामध्ये तुमचं दर्शन आम्हाला झालं. विनंती आता अशी आहे काय, आत्ता जे विश्रांती सुख मिळतंय ना ते कायम मिळावं याच्यासाठी आमचा पाय घसरू देऊ नका. आणि काय करा? विश्रांती पावलो, पुढे सांभाळा उत्तरी. आणि तुम्ही सांभाळ केला की मग काय होईल? वाढले अंतरी प्रेमसुख. आणि एकदा प्रेमसुख निर्माण झालं की मग इतर ठिकाणी भटकायची गरज नाही. वासना शिल्लक राहत नाही. प्रेम आणि वासना या दोन गोष्टी एका ठिकाणी नसतात. जिथं साधू आहे ना तिथं वासना संपली, विश्रांती प्राप्त झाली. आणि पुढचा मुद्दा की अंतःकरणामध्ये प्रेम वाढलं. काय वाढलं? प्रेम वाढलं. विश्रांती पावलो, सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख. मग अंतरामध्ये प्रेम निर्माण झालं, विश्रांती प्राप्त झाली, स्थिरता प्राप्त झाली की मग नासक्या असणाऱ्या या आपल्या देहाला सुद्धा पारमार्थिक धुमारे फुटतात. अभंगाचं 3रं चरण. आया कृपेच्या वरसे दौरडी काया कृपेच्या वरसे. आया कृपेच्या वरसे दौरडी काया कृपेच्या वरसे. दौरडी काया कृपेच्या वरसे दौरडी काया कृपेच्या वरसे.
भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की श्री संतांची ये माथा चरणावरी, संतांची श्री संतांची ये माथा चरणावरी, संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावन सांभाळवतरी, विश्रांती पावन सांभाळवतरी, विश्रांती पावन सांभाळवतरी, विश्रांती पावन सांभाळवतरी, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी विठ्ठल विठ्ठल श्री संतांची या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. शेवटची 10 मिनिटं शिल्लक आहे माझ्याकडे. किती? 10 मिनिटं. वेळेत कीर्तन सोडणार आहे, काही चिंता करू नका तुम्ही. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये, मी संतांच्या पाया पडलो फक्त तर मला विश्रांती मिळाली, एक फळ. दुसरं, अंतःकरणामध्ये सुख वाढलं, दुसरं फळ. तिसरं, ही नासका असणारा देह, आंब्याला जसा मोहर फुटतो ना तसा देहालाही मोहर फुटला, हे तिसरं फळ. आणि एवढं सगळं होत झालं, आणि हे सगळ्याची सगळं होत असताना सहजपणानं माझा उद्धार झाला, हे चौथं फळ. या 4ही गोष्टी प्राप्त झाल्या. सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांनी या संदर्भानं खूप सुंदर म्हणून ठेवलं. 12वा अध्याय आपण काढा. 12वा अध्यायामध्ये कृपेच्या दृष्टीचं वर्षावाचं वर्णन केलं. आपल्याला माहिती आहे, सुरुवातीला जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये, विषय व्याळे मिठी दिदली नुठी ताठी, तो तुझी गुरु कृपा दृष्टी निर्वेश होय, म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. विषय रूपे सापानं मारलेला वेटोळा जो आहे तो जर जायचा असेल तर संतांची कृपादृष्टी आपल्यावर असली पाहिजे. आणि एकदा ती कृपादृष्टी झाली की मग आपण विसाव्याला येतो, विश्रांतीला येतो. म्हणून महाराज म्हणाले, डवरली हे काया कृपेच्या उरसे, नव्हे अनायसे उद्धरिलो. सहज उद्धार झाला. मुद्दा एक असा आहे, तुकाराम महाराज म्हणाले की हे एवढं सगळ्याची सगळं संतांच्या दर्शनानं मिळालं, मात्र संतांची प्राप्ती कशी झाली. महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये एक मुद्दा सांगितला, ऐका. काय म्हणाले महाराज? महाराज म्हणाले, माझ्या हातून काही सेवा झाली नव्हती, मात्र माझं काहीतरी पूर्वपुण्य असेल, ते पूर्वपुण्य फळाला आलं. महाराज म्हणाले, तुका म्हणे मज न घडता सेवा,
पूर्व पुण्य ठेवा ओढवला. आपण सगळेची सगळी मंडळी चैतन्य कानिपनाथ महाराजांची सेवा करतोय. आपण सगळीची सगळी मंडळी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, निळोबाराय महाराज, बाळूमामा महाराजांची सेवा करतो. लोकांना बाळूमामांच्या बद्दल इतके गैरसमज आहे. महाराज, मी अहिल्यानगर जिल्ह्यातला जरी असलो तरी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागामध्ये एक छोटीशी शाळा चालवतो. आणि दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी हालसिद्धनाथापासून, अप्पाची वाडी नावाचं गाव आहे, हालसिद्धनाथापासून तर मेतक्यापर्यंत पायी जातो चालत मी. आणि मेतके म्हणजे बाळूमामा आयुष्याचा सर्वाधिक काळ ज्या गावात राहिले ते गाव. आणि तिथं अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी माझं कीर्तन असतं. बाळूमामा वारकरी होते. त्यांच्या त्या जेव्हा मेंढ्या जायच्या मुक्कामाला तर रोज संध्याकाळी ते ज्ञानेश्वरी वाचून घ्यायचे. ऐका, त्यांच्या देवपूजेमध्ये पांडुरंग होता, त्यांचे सद्गुरू मुळे महाराज त्यांचा एक फोटो होता, आणि दुसरी गोष्ट काय होती, ज्ञानेश्वरी होती. बाळूमामांनी पंढरपूरची वारी कधी चुकवली नाही. बाळूमामा उत्तम भजन गायन करायचे. आणि पुढचं सांगू, त्यांनी जे मंदिर बांधलं एक हालसिद्धनाथाचं, नाथ परंपरेतल्या सिद्धांपैकी एक, त्यांचा टाक जो बसवला, मंदिर जे बांधलं मेतके नावाच्या गावामध्ये, ते सुद्धा बाळूमामांनी ज्ञानेश्वरीचं पूजन करून मंदिर सुरू केलं. एकादशी व्रत करणारे, पंढरपूरची वारी करणारे, समाधीवर आजही पांडुरंगाची मूर्ती आहे. आणि सांगू तुम्हाला की समाधीची पूजा होत असताना सुद्धा एका विशिष्ट तिथीला, आषाढ वद्य दशमीला कदाचित किंवा एकादशीला, चंद्रभागेचं पाणी आणलं जातं, मग मामाच्या समाधीची पूजा होते. बाळू मामा वारकरी सत्पुरुष होते. आणि अशा बाळू मामांची, अशा चैतन्य कानिपनाथ महाराजांची, निळोबाराय महाराज, तुकाराम महाराज आदी करून संत सत्पुरुषांचा लाभ तुम्हाला मला झाला. माझा प्रश्न आपल्याला असा आहे, आपण असं काय विशेष केलेलं आहे? मला खरं सांगा, आपण काय विशेष केलंय? संतांची प्राप्ती आपल्याला झाली, हा फक्त आणि फक्त आपला पूर्व पुण्याचा ठेवा आहे. काय आहे? पूर्व पुण्याचा ठेवा आहे. म्हणून महाराज म्हणाले, मला सेवा काही घडली नाही, मात्र पूर्व पुण्य ठेवा ओढवला. ते वाडे असतात आणि त्या वाड्यामध्ये ते बोचके बांधून वर टाकले जातात. कशात वर टाकतात? त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? त्याचं वर टाकलं जातं बोचके बांधून. वर खण म्हणतात का त्याला? कब्जा काय म्हणतात? सज्जा काय म्हणतात? माळ, पोटमाळा. ते माळा, पोटमाळावर काय करतात? असं टाकतात. आणि मावशावर समजा दिवाळीचा काळ असेल आणि मग ते आवरायची वेळ येते, आणि कल्पना करा की त्याच्यामध्ये आपण आवरता एखादं गठोडं असं काढतोय, अंगावर असं पडलं, धुळीनं माखलेलं, आपल्याला राग येईल का वाईट वाटेल? रागही येईल आणि वाईटही वाटेल ना. पण माझा पुढचा मुद्दा असा आहे की जर समजा त्या गठुड्यात आपल्या आजे सासूचे 1.5 किलो सोन्याचे दागिने असले तर काय वाटेल आपल्याला? भारी वाटेल की नाही? अगदी तसंच तुकाराम महाराज म्हणाले की असा ठेवावर होता, मात्र तो अंगावर ओढवला. पूर्व पुण्य ठेवा ओढवला. आणि त्या गठुड्यामध्ये एवढं पूर्व पुण्य होतं की त्याच्यामुळे ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज या संतांच्या पायाची प्राप्ती झाली. संतांच्या पायाची प्राप्ती झाली की आपला उद्धार होतो. विठ्ठल याच्या संदर्भाने 2 मुद्दे सांगतो, माझं कीर्तन संपवतो. काय झालं की एकदा कीर्तन झालं, असंच झालं 7 ते 9. कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकार जायला निघाला. पूर्वीचा काळ होता, संयोजक मंडळी म्हटली, महाराज जाऊ नका. का? कारण इथून पुढे तुम्हाला ज्या दुसऱ्या गावाला जायचंय, मध्ये वाटेत लागतं जंगल. काय लागतं? जंगल. आणि त्या जंगलामध्ये एक रत्नाकर नावाचा दरोडेखोर आहे. म्हणून महाराज विनंती अशी आहे की जाऊ नका, रात्रीची वेळ आहे. आणि सांगू, तो रत्नाकर लुटतो नवल नाही, लुटूनही घेतो आणि शिर आणि धड वेगळंही करतो. तो विचार नाही करत, प्राणाचा सुद्धा इतका निर्दयी येतो. कीर्तनकार महाराज म्हणाले, पर्याय नाही, जावं लागेल, जावं लागेल, पर्याय नाही. शेवटी नाईलाज झाला आणि ते कीर्तनकार एकटेच रात्रीच्या अंधारात चालत चालत दुसऱ्या गावाला निघाले. भजन चाललं महाराजांचं, कीर्तनकारांचं. भजन करत करत नारायण
नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण. दरोडेखोर आला. काय रे, कोण करतं भजन? भीती नाही का वाटत? तुला माहिती नाही का या जंगलामध्ये दिवसा लोक यायला घाबरतात आणि कोण कुठला तू बुवा? तुला भीती नाही का वाटत? कीर्तनकार म्हणाला की भीती परक्यांची वाटत असते, तू माझा आहे. ती चिडलं ना, ते म्हटलं ते कीर्तन मोठेवाडीला इकडे नाही करायचं ते कीर्तन, ते मोठेवाडीत सांगायचं. काय परकान आपला आहे, तुला भीती नाही का वाटत? तो म्हटला नाही भीती वाटत, भीती परक्यांची वाटत असते, तू माझा आहे. आणि दुसरी गोष्ट सांगू, मला भीती का नाही वाटत? तू जंगलात कायम राहणार आहे आणि मी कधीतरी आलेलो आहे, त्याच्यामुळं तू जंगलातला यजमान आहे आणि मी कधीतरी आलो म्हणून अतिथी आहे, आणि अतिथीनं यजमानाला घाबरायचं नसतं, म्हणून मला भीती वाटत नाही. चर्चा होत राहिली आणि त्या कीर्तनकारानं विचारलं, मला भीती वाटते की नाही वाटते हा मुद्दा सोड, पण तुला वाटते का रे भीती? तो म्हटला नाही वाटत. नाही वाटत म्हणतो भीती, आणि जंगलात लपून बसला. ज्या अर्थी जंगलात लपून बसला त्या अर्थी भीती वाटते. खरं सांग, कुणाची भीती वाटते? राजाची वाटते का? काळाची भीती वाटते का? पापाची भीती वाटते? कशाची भीती वाटते? ती चिडलं ना दरोडेखोर. ते म्हटलं नाही, मला भीती कुणाचीच वाटत नाही. राजाच्या दरबारात होतो, चांगलं काम करत होतो, तिथला भ्रष्टाचार उघडकीस आणला. ज्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला ना, तेच चिडले माझ्यावर, तेच उलटले. त्यांनी मलाच गुन्हेगार ठरवलं. कसं तरी जीव वाचवून पळत आलो. मी चांगला वागणारा होतो, मात्र ज्या समाजानं मला गुन्हेगार ठरवलं ना, आता सोडणार नाही. जो जो कुणी येईल ना जंगलात, त्याचे हातपाय तोडणार आणि मुंडकही तोडणार. कीर्तनकार म्हणाला, दुसऱ्यानं पाप केलं, त्या पापाचा विरोध आपण पाप करून करायचं नसतं. दुसऱ्यानं गाय मारली म्हणून आपण वासरू नसतं मारायची. बरीच चर्चा झाली, खूप चर्चा झाली. आणि चर्चा झाल्यानंतर मग कीर्तनकारानं विचारलं, तू हे जे काही करतो याच्यामध्ये तुझ्या घरचे सहभागी आहे का रे? आज 7 ते 9 मोठेवाडी, उद्या 7 ते 9 मावळ, परवा दिवशी सांगवी, हे जे सगळं चाललंय तुझं, याच्यामध्ये सहभागी आहे का घरचे? तो म्हटला विचारून येतो. घरी गेला आणि बायकोला विचारलं. हातामध्ये कुऱ्हाड आहे. रात्रीच्या वेळी अचानकच आला, ड्युटीची वेळ संपण्याच्या अगोदर आला आणि विचारलं पत्नीला, का ग, हे मी जे करतो यात सहभागी आहे का तू? पत्नी म्हणाली, मालक, आपलं 10 वर्षांपूर्वी दुपारी 12:35 लग्न झालं होतं, आणि तेव्हा आपलं ठरलं होतं काय, की मी अशी शपथ घेतली होती की मी तुमच्या सुखात आणि दुःखात सहभागी होईल, असं म्हटलं होतं. माझं वचन होतं, मी तुमच्या सुखात सहभागी होईल, तुमच्या दुःखात सहभागी होईल. मी म्हटले नव्हते तुमच्या पापात सहभागी होईल. गडबडलं ते. कुऱ्हाड तिथंच टाकली. बाहेर पप्पा होते झोपलेले. उठवलं वडिलांना. वयोवृद्ध म्हातारान विचारलं, पप्पा, मी हे जे करतो यात तुम्ही सहभागी आहे का? वडील म्हणाले, बेटा बेटा बेटा, खरं सांगू, मी बाप आहे तुझा, मी तुझ्या जन्माचा वाली आहे, मात्र तुझ्या कर्माचा वाली तुझा तू आहे. तुझं पाप तुला आणि तुझं पुण्यही तुला. आतापर्यंत छाती काढून चालणारा कुऱ्हाड तिथंच टाकली आणि त्या कीर्तनकाराला शरण गेला. त्या कीर्तनकाराचं नाव म्हणजे महर्षी नारद. आणि महर्षी नारदांनी त्याला रामनामाचा उपदेश केला. आणि आपल्याला माहिती आहे की त्याच्या आयुष्यामध्ये काय उद्धार झाला. तो रत्नाकर जो आहे ना, ते महर्षी वाल्मिक झाले. मला मुद्दा वेगळा सांगायचा आहे. या सगळ्या चर्चेमध्ये त्या दरोडेखोर रत्नाकरानं प्रश्न विचारला, महाराज महाराज महाराज, अहो आजवर मी असं कोणतंच पाप नसेल की जे मी केलं नाही. दारू पिणं, मटण खाणं हे सोडून द्या, मात्र मी गरोदर बाया मारल्या, मी ब्राह्मण मारले, मी कीर्तनकार मारले, रक्तपात केला, सगळं केलं, जे करू नये ते केलं. एवढं सगळं पाप मी केलं तरी सुद्धा या अंधाऱ्या रात्री तुमच्या रूपानं माझ्या आयुष्यात ज्ञानाची सकाळ कस काय झाली? काय प्रश्न विचारला? ते म्हणाले की गुरुदेव, माझा प्रश्न आपल्याला असा आहे, इतकं सगळं पाप केलं तरी सुद्धा तुमच्या सारख्या संतांची भेट मला कशी झाली? त्यावेळी महर्षी नारदांनी उत्तर दिलं की हे बेटा, हे बाळा, तुझं काहीतरी पूर्वपुण्य असेल म्हणून तू इथं आहे. पूर्वपुण्य ठेवा ओढवला. काय झालं? पूर्वपुण्याची प्राप्ती असेल तर संतांचं दर्शन. विठ्ठला विठ्ठला.
सगळ्यांना सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांची गुरु परंपरा माहिती आहे. काय गुरु परंपरा? आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, पुढे मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध, गोरक्ष वळला, गहिनी प्रसादे, ज्ञानदेवे सार चोजविले, बरोबर की नाही. आणि तुकाराम महाराजांची गुरु परंपरा माहिती आहे. राघव चैतन्य, केशव चैतन्य, पुढे सांगितली खून मालिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाव, मंत्र दिला रामकृष्ण हरी. म्हणजे भगवान शिवशंकर, त्यांचे शिष्य मच्छिंद्रनाथ, त्यांचे शिष्य गोरक्षनाथ, त्यांचे शिष्य गहिनीनाथ महाराज, गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ दादा आणि निवृत्तीनाथ दादांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज. पुढे काय झालं ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर? याचं उत्तर दिलं ते तुकाराम महाराजांच्या थेट शिष्या बहिणाबाई आईसाहेबांनी दिलं. अभंग सांगतो आपल्याला, ऐका, जाणती लोक आहे आपण सगळी मंडळी. अभंग असा आहे की बहिणाबाई आईसाहेबांनी लिहिलं की तुकाराम महाराज माझे सद्गुरू आहे आणि माझी गुरु परंपरा काय आहे त्यांनी सांगायला सुरुवात केली. आदिनाथे उपदेश पार्वतीसी केला, मच्छिंद्रे ऐकेला मत्स्यगर्भी, शिवहृदयीचा मंत्रपै आगाध झाला से प्रसिद्ध भक्तियोगे. काय सांगितलं? बहिणाबाई आईसाहेब म्हणाल्या की शिवशंकरानं उपदेश उमेला केला, मच्छिंद्रनाथानं ऐकला, मच्छिंद्रनाथांकडून गोरक्षनाथ, गोरक्षनाथांकडून गहिनीनाथ, गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांकडून ज्ञानेश्वर महाराज इथपर्यंत आलं. मात्र पुढचं उत्तर दिलं ते बहिणाबाई आईसाहेबांनी दिलं. काय म्हणाल्या बहिणाबाई? म्हणाल्या की काय झालं, ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगर. कोण? ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर सच्चिदानंद बाबा. सच्चिदानंद बाबांच्या नंतर काय? सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगर, त्यासी अभय कर ज्ञाने केले. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्याच्यानंतर पुढे पुढे विश्वंभर, शिवरूप सुंदर. सच्चिदानंद बाबांच्या नंतर विश्वंभर बाबा, आणि विश्वंभर बाबांनी काय केलं? पुढे विश्वंभर, शिवरूप सुंदर, त्यांनी राघवे विचार ठेविलासे. आणि तो राघव म्हणजे दुसरे तिसरे कुणी नाही तर ते म्हणजे राघव चैतन्य, त्याच्यानंतर केशव चैतन्य, त्याच्यानंतर बाबाजी चैतन्य, त्याच्यानंतर तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचा जर विचार केला तर तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी, त्यांचे गुरु केशव, त्यांचे गुरु राघव, राघवांचे गुरु विश्वंभर, विश्वंभरांचे गुरु सच्चिदानंद आणि सच्चिदानंदांचे गुरु ज्ञानेश्वर महाराज. तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांचं हे नातं आहे. म्हणून पाया पडत असताना तुकाराम महाराज म्हणाले की माझे सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज यांची मला सेवा झाली नाही, मात्र परंपरा म्हणून पूर्व पुण्य ठेवा सापडला पूर्व पुण्य ठेवा, ओढावाला पूर्व पुण्य ठेवा, ओढावाला पूर्व पुण्य ठेवा. तुका म्हणे माझा न घडता सेवा, तुका म्हणे मग न घडता सेवा, म्हणे मग न घडता सेवा, तुका म्हणे मग न घडता सेवा, तुका म्हणे मग न घडता सेवा. पूर्व पुण्य ठेवा पूर्व पुण्य ठेवा, ओढवला ओढवला विश्रांती पावलो सांभाळा, विश्रांती पावलो सांभाळा. पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवा ओढवला विश्रांती पावलो सांभाळाओ रे, विश्रांती पावलो सांभाळाओ रे. वाढले वाढले वाढले
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आदर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख संपलं कीर्तन. जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा या सर्व अभंगाचा जशी माझी बौद्धिक लायकी असेल त्याप्रमाणे कीर्तन करायचा प्रयत्न केला. आपण सर्वांना विनम्र भावानं वंदन आणि अभिवादन करतो. सद्गुरु श्री निळोबाराय महाराजांच्या या पावन भूमीमध्ये, या प्रभाव क्षेत्रामध्ये, या परमार्थ क्षेत्रामध्ये आपण गेली 32 वर्ष हा सगळा सोहळा करताय. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी अधिष्ठान म्हणून जे वंदनीय हरिभक्ती पारायण हनुमंत महाराज वाखरे आणि हरिभक्ती पारायण अशोक महाराज मेटे या दोघांनाही मी मनापासून वंदन करतो. लोक कीर्तनाला येतात, प्रवचनाला येतात, पारायणाची जबाबदारी स्वीकारणं, पहाऱ्याची जबाबदारी स्वीकारणारी जी सेवेकरी मंडळी आहे आपण त्यांना वारंवार दंडवत नमस्कार केला पाहिजे. कारण पारायण, पहारा आणि पंक्ती वाढणारी लोक ही उत्सवाच्या आत्मे असतात आणि या सगळ्या लोकांना मनापासून वंदन करतो. आदरणीय संभाजी महाराज, रामदास महाराज, ओंकार महाराज आणि पण सर्व वारकरी मंडळी आपणा सर्वांच्या पायावर वंदन करतो. काही वर्षापूर्वी वाखरवाडीला आलो होतो शिंदे सर बरोबर, वाखरवाडी. आज अनेक दिवसांनी आपल्या या परिसरामध्ये 1.5-2 वर्षानं यायची संधी मिळाली. मी पुन्हा एक बार वंदन अभिवादन करतो, सर्वांच्या पायावर डोकं ठेवतो. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांचं आहे ते आदरणीय हरिभक्ती परायण विलास तात्या बालवडकर यांचा संयोजकांच्या वतीनं मंदिरासाठी 1,11,000 वर्गणी म्हणून. क्या बात आहे, वा 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 वा. एक मिनिट इकडे लक्ष द्या. हे विलास तात्याने तुमच्या मंदिरासाठी 1,11,000 रुपये दिलेत. हा वा वा काळे वाजव. पुढचं सांगू का तुम्हाला? याच महिन्यामध्ये मला आमचे मित्र येते, याच महिन्यामध्ये त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानला 9.5 लाख रुपयाची गाडी दिली. आणि पुढचं सांगू का? परवा दिवशी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तिथं सप्ताह झाला बरोबर की नाही. आणि आपल्याला माहिती आहे भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांच्या मंदिराचं काम चालू आहे आणि विलास तात्या बालवडकरांनी तिथं आम्ही साक्षीला आहे 51 लाख रुपये दिले. किती? या महिन्यामध्येच तात्या, या महिन्यामध्येच 5 कोटी रुपये वारकरी संप्रदायाला देणारा दानशूर माणूस म्हणजे तात्या. आता हे 1 लाख रुपये तुम्ही दिलेले आम्हाला आत्ता कळालं. आपण काय करू, एकदा परंपरेप्रमाणे भजन करू, विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिली लेकुरे अभंग घेऊ आणि त्याच्यानंतर तात्यांचा आपण सत्कार करू. हा चला, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे देवा पुढे उतरे राजमा राजमा नाही विचारिला ते करम्या पुला राजमा राजमा तुका म्हणे